ते कारण म्हणी धरिले, मग सरोष बोलो अधरिले. जैसे मातेची आकोपी थोकले स्नेहाती. पार्थाच्या या असाध्य अशा भ्रांती रोगाचे कारण ठरवून ते भगवान क्रोध आल्यासारखे बोलू लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागावण्यात गुप्त रूपाने स्नेह असतो. भगवंताला थोडा क्रोध आला, धीर गंभीर झाले, थोडा क्रोध आला, आवेश आला, की आईच्या रागावण्यात, पोराला रागावण्यात जसं एक प्रेम असतं, तसं गुरुच्या सद्गुरूच्या रागावण्यात एक प्रेम असतं. आम्ही बाप्पासाहेबाला विचारायचो, बाप्पासाहेब कधी कधी म्हणालो, तुम्ही आम्हाला किती बोलले हो, आणि ह्या लोकांना काहीच बोलत नाहीत तुम्ही, त्यांना किती गोड बोलता. एकदा म्हणाले, तुम्हाला द्यायचं होतं ना, म्हणून तुम्हाला असं कसून घेतलं. यांना काही द्यायचंच नव्हतं तर गोड बोलणं ठीक आहे. ज्याला काही द्यायचंच नसतं त्यांच्यासाठी गोड बोलायचं असतं, नाही तर बाकीच्यांना तर मात्र कसून हे करावं लागतं. आईच्या रागवण्यात गुप्त रूपाने स्नेह असतो. टीप पहा. भ्रांती या असाध्य रोगाचे कारण राग, द्वेष, अस्मिता, अभिनिवेश, मोह, अज्ञान हे होय. याची चिकित्सा तेजोगुणी शब्द शक्ती रूप औषधाने करायची आहे. रोगाचे निदान, लक्षणे, प्रत्यक्ष रोग आणि दोषाने दूषित केलेली स्थाने इत्यादींना अनुसरून स्तोत्रसे मोकळी व शुद्ध करणारी कडू इत्यादी रसांची योजना असते. कोणकोणते स्थाने दोष ज्यांच्यामध्ये आलेले तशी स्थानं कोणती? हृदय झालंय, मन झालंय, बुद्धी झाली, किडनी झाली का, इंटेस्टाईन झालंय का, असं पाहून योग्याला निदान करावं लागतं. काय झालंय, कोणता रस दिला पाहिजे, असं भगवान पाहिलेत. कोणकोणते डॅमेज झाले त्याचे पार्ट, आणि कसं करायचं ते. तैसी वरवरी म्हणून काही कडू औषध द्यावं लागतं, की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रगट होय. तशी औषधाच्या कडवटपणात जशी अमृताची साठवण असते तशी ती वर दिसत नाही, पण ती अमृततुल्य शक्ती गुणावरून प्रगट होते. लहान मुलाला फार राग येतो बरं का कडू औषध पाजताना. इतकं शेवटी आई ती नाक दाबते, पाय असे याच्यावर ठेवते आणि तोंड हे करून बळजबरी हे करते. काय राग येत असेल त्याला. माता न तू वैरिणी असं म्हणत असेल, ते शिवी देत असतं ते. पण कडू औषधामध्ये घोड करण्याची शक्ती आहे, त्याला अमृततुल्य करून अमरकपणा देण्याची शक्ती आहे त्या औषधात. मुलाला समजत नसतं, म्हणून असंच भगवंताच्या शब्दातून ते भरलेलं आहे. तैसी वरवरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्य ऋषिकेशे बोलो अदरली. तशी वरपांगी पाहता देववाणी उदासीन करणारी असून. भगवान बोलतायत ते एंटरटेनमेंट नव्हतं, उदास वाणी होती, पण आतून परमरस भगरस भरलेला होता. भगरसाचं इंजेक्शन, यशस्वी ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आणि धर्म 6 शक्तींचं सूचिका भरण इंजेक्शन दिलं जात होतं अर्जुनाला. गुरु देत असतो, बोलत असतो, त्या माध्यमातनं भगरस पाझरत असतो. ॲक्सेप्ट नाही केलं तर संपलं. ज्यांनी ॲक्सेप्ट केलं त्यांचं कल्याण झालं. अशी ती वाक्य इंद्रियांना चेतना देणाऱ्या भगवंतानी बोलावयास सुरुवात केली. टीप पहा 2. कोणत्याही भाषेतील शब्द तेज तत्वात्मक असतात. भगवंत बोलणार, आता कोण बोलणार हे लक्षात घ्या. भगवंत वाक्य कशी येणार? तेज तत्वात्मक. प्रत्येक शब्दात एक तेज असतं पहा, त्याचा एक इफेक्ट असतो. जसं रिम शब्द आहे, हुम शब्द आहे. हुमचा उच्चार, रिमचा उच्चार किडनीवर ते इफेक्ट करतो. काही शब्द इंटेस्टाईनवर इफेक्ट करतात. राम कृष्ण हरी, राम एका पार्टवर
हे करेल. कृष्ण एका पार्टवर करेल शरीराच्या, हरी एका पार्टवर करेल. अशी रचना आहे शब्दांची, कारण त्याच्यामध्ये तेज असतं, एक सामर्थ्य असतं. ओम ह्रीम ह्रीम कोणी कंठावर करेल, कोणी इंटेस्टाईनवर करेल, कोणी किडनीवर करेल कुठला शब्द. असं कोणत्याही भाषेतील शब्द तेज तत्वात्मक असतात. कोणत्याही भाषेतील तेज तत्वात्मक आहे. जसे तेज तसा प्रभाव. तुमच्या वाणीमध्ये पुन्हा एक वेगळं तेज असतं, शब्दांमध्ये स्वतःच असतं. आणि तुमची वाणी या सामर्थ्याने, आता तुम्ही ज्ञानयोगी असाल तशी वाणी त्या शब्दामध्ये तेज प्रगटेल, कर्मयोगी असाल तसं तेज प्रगटेल, फालतू असाल तसं तेज प्रगटेल. तुम्ही आहात कसे, तुमचं तप किती, त्याच्यावरती तुमच्या वाणीच्या त्या शब्दांचं तेज अवलंबून आहे. जसे तेज तसा प्रभाव. जसं सामर्थ्य आहे तुमच्या तपाचं, तेवढा अनुभव. प्रभावी शब्द असतो. इंद्रिय प्रवर्तक महायोगेश्वर महेश्वर श्रीहरीच्या दिव्यवाणीचा प्रभाव पार्थाच्या प्राण मनबुद्धी अहंकारावर कसा होत गेला. भगवान दिव्यवाणी शब्दांची काढतायत, दिव्य शब्द बोलतायत, पण त्याचा प्रहार अर्जुनाच्या प्राण मन बुद्धी आणि अहंकार चारीवर होत राहतो. आणि लक्षात घ्या, प्रवचनही करता वेळेस प्राण मन बुद्धी आणि अहंकावरच प्रभाव व्हावा. त्या लोकांचं भाषण फार चांगलं झालं म्हणतात. त्यांच्या वाणीत तेज पाहिजे, शब्दात तेज पाहिजे, शब्दांचं चयन प्रभावशाली पाहिजे, आणि प्राण मन बुद्धीवर समोरच्याच्या आघात झाला पाहिजे. पार्थाच्या प्राण मनबुद्धी अहंकारावर कसा होत गेला हे गीता ज्ञानेश्वरी सर्वत्र दिसेल. ज्याचे रक्त निष्पाप आहे, बाबासाहेब लिहितात, निष्पाप रक्त. अशा भक्तांना असे अनुभव येऊ शकतात. शब्द टाकले, निष्पाप असले पाहिजे. पोरं जशी असतात ना निष्पाप, शिष्य निष्पाप पाहिजे. शंका नकोच, कुशंका नको. म्हणून बापासाहेब नेहमी म्हणायचे, आणि सगळ्या धर्मामध्ये म्हटलेलं आहे, बालकासारखं झालं पाहिजे. तुम्ही बालकासारखं राहिलं पाहिजे. ज्यावेळी सद्गुरू भेटतात ना, बालक अवस्था कशी असते, म्हणजे तुम्ही चॉकलेट नाही चोखायचं, अंगठा नाही चोखत बसायचं. सगळे अंगठे चोखायलेत का, आम्ही बालक झालोत. नाही, रांगायचं नाही. असं रांगायला लागलोत का, बालक तुम्ही म्हणले ना. हा, आणि बाटल्या नाही आणायच्या दुधाच्या प्यायला, त्याला म्हणत नाहीत. आणि आनंदरावला सारखे चॉकलेट नाही मागायचे. चॉकलेट 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 का, तर आम्ही बालक झालो. तसं नाही. बालकासारखी मनोभूमिका, मनोवृत्ती निष्पाप, निष्पाप असतात ते. अंतःकरण निष्पाप पाहिजे. छक्के पंजे नको. छक्के पंजे पिक्चर पाहून येऊ नका. निष्पाप. जे सांगितलं त्याच्यावरती भरोसा, शंका नको त्याच्यावर. बायांना थोडं लवकर जुळतं, काही बायांना, बरं का, सगळ्यांना नाही. आजकाल बाया पुरुषाच्याही वर गेल्यात. सगळ्या बायांना हे असतं, हे खोटं आहे. आताची सिरियल पहा, बाप रे, काय बाया आहेत. अफलातून. ज्यांचे रक्त निष्पाप आहे अशा भक्तांना असे अनुभव येऊ शकतात. ताबडतोब प्रवचन. प्रवचनाचाच अर्थ काय? प्रवचन, प्रकर्ष पावलेले वचन. प्रवचनाचा शब्दशः अर्थ प्रकर्ष पावलेले वचन. प्रकर्ष, प्र म्हणजे वर, कर्ष वर ओढले गेलेले. कर्षण, गुरुत्वाकर्षण शब्द आहे ना, म्हणजे ओढलेल्या जाणे. प्रभूकडे ओढल्या जाणारे शब्द, प्रभूकडे नेणारे शब्द, प्रभूची अनुभूती देणारे शब्द, प्रकर्ष पावलेले वचन.
आकर्षित करणारे वचन. श्रोते सगळे झोपायलेत, प्रवचन नाही, झोपेचा प्रयोग आहे असं समजायचं. अशा भक्तांना असे अनुभव येऊ लागतात. शक्तिपाताने जसा हठ अष्टांग योग प्रगटतो, तसा सिद्ध ज्ञानयोगी महापुरुषांच्या दिव्यवाणीने वैराग्य बुद्धियोग, सिद्ध ज्ञान बुद्धियोग, राजर्षी योद्या, सिद्धविद्या योग भक्तात प्रगटतात. वाणीतूनच ते असतं. दिलं म्हणलं की झालं, कुठल्याही माध्यमातून दिल्या जातं. आम्हालाही काही बाप्पासाहेबांनी मंत्र दिला नव्हता आणि मी तुम्हाला काही दिलेलं नाही दिला आम्ही तुम्हाला. फक्त सांगितलं बसा, संपलं, एवढंच ना. बसा ह्या शब्दांमध्ये सगळी पॉवर आली. ती साधकांच्या याच्यावर ते इफेक्ट करते. कोणाच्या डोक्याला स्पर्श केला असेल, संपलं, ट्रान्समिट होऊन जाते ती. एवढी शब्दांमध्ये पॉवर असते. मंत्रच दिला पाहिजे, असे कान फुंकलेच पाहिजेत, नारळ घेतलं पाहिजे, पैसे हिसकून घेतले पाहिजेत आणि कानात फुर असं केलं पाहिजे, कान्या मान्या कुर मै तेरा गुर, असं काही नाही. इंद्रियांना चेतना देणाऱ्या भगवंतांनी आता बोलावयास सुरुवात केली. श्री भगवान वाच. 11वा श्लोक, 2रा अध्याय. अशोचान्वन शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासुनगताश्रुंश्र ज्ञानुशोचन्ति पंडितः. तू शोक करण्यास योग्य नसलेल्यासाठी शोक केला आहेस आणि प्रज्ञावंतासारख्या गोष्टी सांगतोस. आत्मानुभवी मेलेल्याविषयी आणि जिवंतविषयी असा शोक करत नाहीत. श्री भगवान म्हणाले, अशोचाचा शोक करिसी, ज्ञान बोलई बोलसी, मेल्या जित्याविषयी शोक ज्ञानी करती ना देख. आता भगवंतानी तोंड उघडले आणि भगवान काय बोलते झाले. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, हे जे तुवा येत आदरिले माझारीची. मग भगवान अर्जुनास म्हणाले, आम्ही आज एक आश्चर्य पाहिले आहे. या ऐन युद्धाच्या वेळेमध्येच तू जे आरंभिले ते काय. आजी नवलाव झाला, एक ओवी आलेली माऊलींची, त्या टाईपची आहे. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले. अरे मी नवल पाहिलो युद्धभूमीत, आता रणांगणातच युद्ध सुरू होणार आणि त्यावेळेस हे काय नाटक सुरू केलंस अर्जुना, काय आरंभिलंय. तू जाणता जरी मनविशी, परी नेणवी तेण सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. तू वर आपल्याला ज्ञानी अनुभवी समजतो, आपल्याला लागू करा सगळे वाक्य. आपणही असेच अर्जुन कुठल्याही वेळेत झालेलो आहेत. केव्हाही संभ्रमात पडतोत आपण, केव्हाही कोणी बोलू आपल्याला काही, की आपण संभ्रमात करावं की न करावं, ज्ञानेश्वरीला जावं की न जावं, साधनेला जावं की न जावं, याच्यात तर फारच पडतो. हा खावं की न खावं तिथे संभ्रम नाही, झोपावं की न झोपावं तिथे संभ्रम नाही, शिवी द्यावी की नाही द्यावी त्याला संभ्रम नाही, टोचून बोलावं की नाही त्याला संभ्रम नाही. हा ज्ञानेश्वरीला जावं की नाही संभ्रम आहे, काय करू, वेळ आहे की नाही याला संभ्रम आहे. तू तर आपल्याला ज्ञानी अनुभवी समजतोस, पण अज्ञानपणाला सोडित नाही, स्वतःला ज्ञानी समजतोस. अर्जुना, कारण ध्यानासारख्या गोष्टी केल्या ना, आणि अज्ञानपणाला सोडत नाहीस. इतक्यावरही तुला तुझ्या हिताची गोष्ट शिकवावी असा मी विचार करीतो, तर तूच आम्हाला धर्मनीतीच्या गोष्टी सांगतोस. बरं ठीक आहे, तुला कळत नाही, ठीक आहे, आम्हाला कळतं, आम्ही समजून सांगतोय, पण तू पुन्हा मलाच समजून सांगायला धर्म आणि नीती. पहा, भगवंताला ॲक्सेप्ट नाही आहे, खुलून भगवंत समोर येत नाही आहेत.
जोपर्यंत पूर्ण शरणागती नाही आणि स्वतः माझंच बरोबर आहे, मी सांगतो तो धर्म, मी सांगतो ती युक्ती, आपले असंच आहे, मी म्हणतो ते बरोबर, हा सगळीकडे हेच आहे, बाकी सगळे चूक आहेत. आणि पुन्हा समजून सांगा म्हणतोस. आपणही असंच करतो अनेकांना. हे पहा, मी तुम्हाला सांगतो, मला जे पटतं ते मी सांगतो, आणि आपला इच्छा असते की तुम्हाला पटावं असंच सांगावं. तो सांगत असतो, तुला जर पटतं, मला येऊ वाटत नाही ज्ञानेश्वरीला, असं मला पटतं, काय करू? नाही पटत मला ज्ञानेश्वरीला यायचं. मग पटत नाही तर तो ॲक्सेप्ट कसं करेल? आणि तुम्ही सांगा बरं, मी येऊ का नाही? पुन्हा काय सांगू? तुला पटतच नाही ना, मग मी सांगू काय? पुन्हा तू अज्ञानासारखं मला विचारतोस, मला समजून सांगा. काय समजून सांगू मी? हिताची गोष्ट शिकवावी तर तू मलाच धर्मनीतीचा उपदेश करतोस. जातंद्या लागे पिसे मग ते सैरा धावे तैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतच हे. आधीच जन्मापासून आंधळा असून बुद्धी बिघडल्यामुळे वेड लागल्यावर तो जसा पाहिजे तिकडे सैरावैरा धावतो, तसे तुझे शहाणपण दिसते. आपलंही असंच आहे. भगवंत आपल्याला बोलतायत हे लक्षात घ्या. अर्जुन निमित्त आहे, हे सगळे शब्द आपल्याला लागू पडतात. जातंद्या लागे पिसे, जन्मापासून आंधळा आहे आणि त्याला भूतबाधा झाली, काय होईल? कुठेही सैरावैरा धावेल तो. त्याला भिंत आहे का आड आहे का वाट आहे का रस्ता आहे का कसं, काही समजणार नाही. तसं तुझं झालंय, तुझं शहाणपण तसं आहे. सैरावैरा धावून काही बोलायला लागला असतो धर्म आणि नीती. तू आपणा ते तरी नेणसी, परी ह्या कौरवा ते शोचू पासी, हा बहुविस्मय आम्हासी. पुढत पुढती तू आपल्या शरीरात असलेल्या आत्म्याच्या स्वरूपाला जाणत नाहीस, पण या कौरवासाठी शोक करू पाहतोस. या तुझ्या भावनेविषयी आम्हाला वारंवार फारच आश्चर्य वाटते. काय छान उभी. तू आपल्या शरीरात असलेल्या आत्म्याच्या स्वरूपाला जाणत नाहीस. तू कोण याला तू जाणत नाहीस. एकदा भगवान रामचंद्र प्रभू वशिष्ठांच्या घरी गेले. सकाळी दरवाजा ठोठावला. कोण? वशिष्ठांनी आतून आवाज दिला. हे काहीच बोलले नाही. पुन्हा दरवाजा वाजवला. कोण? 3-4दा वाजवल्यानंतर बराच वेळपर्यंत हे बोललेच नाही. नंतर वशिष्ठांनी दरवाजा बिघडला. अरे राम, अरे तुम्ही आलात, तू सांगत नाहीस, तू कोण आहेस? सांगायचं ना मी राम आहे. ते म्हणे, तुम्ही कोण असा प्रश्न विचारल्यावर मी हाच तर प्रश्नाचं हे करायला आलो. मी कोण तुम्ही सांगा. मी कोण? नाव सांगू राम? ते शरीराला नाव आहे, आत्म्याला आहे का? तुम्ही कोण असा प्रश्न विचारल्यावर ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही,